हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप मस्त असा भन्नाट असा नाश्ता बघणार आहोत. खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात. रोज रोज तेच तेच पोहे खाऊन आणि जर उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीची काकडीच्या रासोळ्या नक्कीच ट्राय करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असा हा नाश्ता आहे. हे काकडीची ज्या रासोळ्या आहेत ह्या तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. इथे मी 2 काकडी घेतलेली आहेत. काकडी मी जी रायत्याला बनवतात त्यामधली घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेली त्यामधली सुद्धा घेतली तरीसुद्धा खूप छान. आणि एक गाजर घेतलेलं आहे. काकडी आणि गाजर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. काकडीचं जे दोन्ही साईडचे देठं असतात, टोकं असतात तर ती कट करून घ्यायची आणि काकडी थोडीशी चाखून पाहायची. म्हणजे जर कडू असेल तर ती तेव्हा साईडला ठेवता येईल, नाही तर जी आपण रेसिपी बनवतो तर ती पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. गाजरसुद्धा मी घेतलेलं आहे. त्याला सालं काढून घेणार आहे. तुम्ही सालं नाही काढली तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीने ही सालं काढून घेते छिलरच्या मदतीने आणि त्याचासुद्धा जो मागचा देठ आहे जे मागचं कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने सोलून मी मागचा जो देठ आहे तो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे. गाजर आणि काकडे आपल्याला व्यवस्थित असे किसवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर किसवायचं नसेल तर तुम्ही हे मिक्सरला सुद्धा फिरवून प्युरी करून घेऊ शकता. आलं किसवायच्या छोट्याशा किसणीने हे मी काकडी किसवून घेणार आहे. या पद्धतीने मस्त अशी दोन्ही काकडी मी याच पद्धतीने किसवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि अशाच पद्धतीने मी ही गाजरसुद्धा किसवून घेते. तर गाजर जर तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्या बदल्यात तुम्ही दुसरी कोणतीही भाजी वापरू शकता जी मुलं खात नसतील ती घालू शकता. तर गाजर आणि काकडी दोन्हीही किसवून झालेलं आहे. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर. हिरवी मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि ह्या कांदा आणि कोथिंबीर मी सर्व साहित्याच्यामध्ये टाकून घेते. या पद्धतीने सर्व साहित्य आता चवीला घेतले. थोडं थोडं आपल्याला थोडीशी आता हळद टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ. तर या पद्धतीने मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपण 2च काकडी घेतली होती आणि 1 गाजर, त्याच्यासाठी मी इथं 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर या पद्धतीने 1 कप तांदळाचं पीठ अगदी लेवल करून घेतलेलं आहे. आणि याच कपाने आपण पाणीसुद्धा घेणार आहोत. अगोदर मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. साधारणतः 2 ते 3 कप पाणीसुद्धा लागेल. तर याच्यासाठी सुरुवातीला मी 2 कप पाणी घालून घेणार आहे. तर हा पहिला कप आहे आणि आता हा दुसरा कप. तर या पद्धतीने मी 2 कप पाणी टाकून सुरुवातीला घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते, जेणेकरून पीठ हे जास्त पातळ होऊ नये. तर इथे बघू शकता जास्त पीठ पातळ नाही झालेलं आहे, थोडंसं घट्टसर बॅटर आहे. तर अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा 1 कप पाणी घेते आणि थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. तर ह्या रासोळ्या तुम्ही घावण्यासारख्या एकदम पातळसुद्धा काढू शकता किंवा मग डोशांसारख्या थोडंसं जाडसरसुद्धा काढू शकता. दोन्ही प्रकारे काढलात तरीसुद्धा चविष्ट लागतात. तर इथे मी हे 3ही कप पाणी टाकून घेते. हा तिसरा कप पूर्ण हा ओतून घेते आणि व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून भिजायला ठेवून देते. तर छान मिक्स झालेलं आहे, ते बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी. तर जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बॅटर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून मुरत ठेवायचं आहे. म्हणजे पीठ छान मुरलं जाईल आणि त्याच्यामध्ये मिरचीचा आणि मिठाचा प्रमाण व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मुरलं जाईल. तर 5 मिनिटानंतर बघू शकता पीठ आपलं हे छान मिक्स झालेलं आहे, मुरलेलं आहे. तर ह्याचे आपल्याला रासोळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर हे आता थोडंसं मुरल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे, बघू शकता. तुम्हाला जर घावण्यांसारख्या पातळ हव्या असतील तर अजून थोडं पाणी टाकून तुम्ही हे पातळ करून घेऊ शकता. तर मी अशाच रासोळ्या काढून घेणार आहे, जेणेकरून जास्त पातळ होणार नाहीत
किंवा जास्त घट्ट होणार नाहीत. तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आता ह्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, हापका मारून घ्यायचा आणि व्यवस्थित असं कापडाने पुसून घ्यायचं. म्हणजे तवा जर जास्त गरम झाला असेल तर तो नॉर्मल पद्धतीने व्यवस्थित असा होऊन जातो. तर इथे मी तेल तूप काहीही लावलेलं नाही आहे. अशाच पद्धतीने हे थोडं थोडं बॅटर मी घालून व्यवस्थित असा हा जसं आपण डोसा बनवतो त्याच पद्धतीने हे रासोळी थोडी थोडीशी टाकून घ्यायची आहे. तुम्ही ह्या रासोळ्या लहान आकारात किंवा मोठ्या आकारातसुद्धा बनवून घेऊ शकता. तरी मध्यम आकाराच्या ह्या रासोळ्या बनवायच्या आहे. तर एक साईडचा भाग व्यवस्थित असा भाजला जाईल याच्यासाठी जास्त गॅस मोठा करायचा नाही. मध्यम गॅसवरती एक 5 मिनटं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं. वरतून तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर या पद्धतीने सोडून छान असं ही रासोळी भाजून घ्यायची आहे. एक 5 मिनटानंतर मी वरतून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि छान असं पलटवून घेणार आहे. तर इथे बघू शकता जास्त चिकटून राहत नाही किंवा अगदी इझिली अगदी आरामशीर हे उचललं जातं. तर कलर बघू शकता अगदी मस्त असा सोनेरा आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे. अशा पद्धतीची ही काकडीची रासोळी जी आहे ती व्यवस्थित अशी भाजलेली आहे. तर दोन्हीही साईडनं मी मस्त अशी खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे, जेणेकरून खातेवेळी त्याचा कुरकुरीत जो येतो तो खूप मस्त लागतो. तर दोन्हीही साईडने मी हे व्यवस्थित अशी काकडीची रासोळी जी आहे ती भाजून घेतलेली आहे. तर ही काकडीची रासोळी तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर याच्यासाठी मी इथं पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणी बनवलेली आहे. तर चटणीसोबतच सर्व केलेली आहे. खूपच मस्त अशी ही रासोळी लागते. नक्कीच ट्राय करून पहा. रोज रोज तेच पोहे किंवा तोच जर उपमा खाऊन कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही काकडीची रासोळी बनवून खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय.